नमस्कार, हुमास किचन मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे। तर मी हुमा तुझ्यासाठी घेऊन आली आज एक मस्त अशी रेसिपी। तर नेहमीच आपल्या रेसिपी मस्त असतात आणि त्या तुम्ही नक्की बघायच्या, सगळ्या रेसिपी बघायच्यात आपल्या। आजची रेसिपी तशीच अगदी छान आहे। तर आज आपण बघणार आहोत रवा आणि नारळाची वडी किंवा बर्फी। नेहमीच काय होतं, लाडू बिडू करायचे म्हटले रव्याचे की टेन्शन येतं, पाकाचं टेन्शन येतं, ते लाडू बांधायचं टेन्शन येतं। काही टेन्शन घ्यायचं नाही, आपली रवा आणि नारळाची बर्फी पण त्या लाडूपेक्षाही छान होणार आहे, मस्त होणार आहे। आणि सणासुदीचे दिवस आहेतच, आता तर गणपती येणार। प्रत्येक सणासाठी आपल्याला काहीतरी गोडधोड करावं लागतं, मिठाई आणावं लागतात बाहेरून। चला तर बनवूया झटपट होणारी, जास्त वेळ न लागणारी आणि कोणालाही जमेल अशी रवा नारळाची बर्फी। तर चला बघूया ह्याच्यासाठी साहित्य काय काय लागतं। तर ह्यासाठी लागणारे पहिल्यांदा रवा आहे हा, आणि बारीक रवा आहे, हे बघा चाळून घेतलाय मी। बारीक रवा घ्यायचा शक्यतो। आणि हा आहे 1/4 वाटी, ह्या वाटीचं प्रमाण घेतलंय मी, 1/4 वाटी रवा आहे। आणि 1/4 वाटीच मी घेतली साखर। साखर तुम्ही कमी जास्त करू शकता। इथं घेतलाय मी वाटीभर नारळाचा चव, ओला नारळ आहे तो मिक्सर मधून काढून घेतलाय, किसला नाहीये। आणि हे नारळाचं प्रमाण काय तुम्ही कमी जास्त करू शकता, आपल्या आवडीने तुम्ही घालू शकता। आपल्याला 3 ते 4 टेबलस्पून लागणार आहे तूप। एक 4 टेबलस्पून आपण तूप घालायचे, म्हणजे मोठे चमचे। वेलची पावडर, एवढंच काही ते साहित्य। आणि ड्रायफ्रुट्स वगैरे काही घालायचे असतील तर तुम्ही घालू शकता। चला सुरुवात करूया। सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला हा रवा भाजून घ्यायचा आहे। वरती कढई ठेवलेली मी, शक्यतो नॉनस्टिकचं कढई घेतली तर चालणार आहे। त्यात तूप घालायचं आपल्याला। 4 चमचे आपण तूप घातले। तूप पण जास्त लागत नाही आणि लाडूला तूप जास्त लागतं तो पण फरक आहे। तूप जरासं गरम झालं की आपण हा रवा भाजून घ्यायचा आहे। आणि हा रवा आपण शिऱ्यासाठी वगैरे भाजतो तसा नाही भाजायचं नाही, खमंग तर भाजायचा आहे, पण जास्त कलर चेंज नाही करायचा आपल्याला। याचा गॅस मीडियम करायचा। आता मीडियम गॅसवरती कलर अगदी डार्क नाही करायचा, कारण बर्फी पण आपली छान पांढरी दिसली पाहिजे आणि रवा पण कच्चा नाही राहिला पाहिजे। असा रवा आपण खमंग असा भाजून घ्यायचा। शक्यतो बारीक रवा घ्या, मीडियम गॅसवरती भाजायचा। गॅस जास्त मोठा केला तर रवा करपेल किंवा मग कलर त्याचा चेंज होईल। तर बघा, एक 2 ते 3 मिनिटं झालं आपण रवा भाजतोय। आता रव्याचा पण छान असा सुगंध सुटायला लागलाय, पण रवा अजून कच्चा आहे आपला, अजून एक 2-3 मिनिटं तरी आपण भाजून घेतला पाहिजे। तर बघा, कलर थोडासा चेंज झालेला आहे आता आणि मस्त असा बदामी कलर आलेला आहे। आपल्याला जास्त कलर नाही त्याचा बदलायचा, आपण शिऱ्यासाठी वगैरे रवा भाजतो तसा नाही भाजायचा, थोडासा कलर असा थोडासा व्हाईटच ठेवायचा। चला आता आपण ह्याच्यामध्येच घालूया खोबरं, जे आपण नारळाचा चव करून घेतलाय तो पण ओलसर असतो ना, त्याच्याबरोबर थोडासा 1-2 मिनिटं आपण भाजून घेऊया रव्याबरोबर। गॅस अगदी मोठा नाही करायचा, आपलं मीडियम टू स्लो गॅसवरती हे भाजून घ्यायचंय छान, नाही जास्त वेळ लागत। 2 मिनिटं फक्त आपण भाजून घेऊया। हे पण ओलसर पण असतो नारळामध्ये ना, नारळाचे चव जो ओलं खोबरं आहे त्याच्यामध्ये, तर ते पण थोडंसं त्याच्यातलं ओलसरपणा जरा कमी होईल। चला आता त्याच कढईमध्ये आपण जी साखर घेतली ना, साखरेचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता बरं का। तर साखर घातली आपण कढईमध्ये। आता साखर पडेल एवढंच पाणी घालायचं आपल्याला, पहिल्यांदा पसरवून घ्यायची साखर अशी, तर पाणी जास्त पडेल नाही। आता साखर पडेल एवढंच पाणी घालायचं आपल्याला, जास्त पाणी घालायचं नाही।
आणि साखर ही आपली वितळवून घ्यायची आपल्याला आणि एका ताटाला तूप लावून घ्यायचे, कारण आपल्याला बर्फी त्याच्यामध्ये थापायची. पटदिशी आपल्याला त्याच्यामध्ये मिश्रण ओतता येतं. तर एका ताटाला तूप लावून घ्यायचंय आपण. आता ही साखर आहे ती वितळवून घ्यायची आपल्याला. साखर आपल्याला फक्त वितळवून घ्यायची, त्याचा काही पाक वगैरे काही करत बसायचं नाहीये. रव्याच्या लाडूसाठी जसं आपण पाक करून घेतो तसं नाही करायचं याला. बर्फी करतोय आणि अगदी सोप्या पद्धतीनं. तर साखर फक्त वितळवून घ्यायची आपल्याला. गॅस थोडासा तर मी मोठाच केलाय म्हणजे पद्धतशीर होईल. आणि रवा आणि नारळाचे लाडू आपल्या चॅनलवरती आपण व्हिडिओ टाकलेला आहे, तो तर नक्कीच बघा. इतके छान लाडू झाले, ते पण मस्त, अगदी चुकणार नाही तुमचे लाडू. आणि खूप सोप्या पद्धतीने आपण केलेली रेसिपी आहे, ते पण नक्की बघायची. वेलची पावडर घालूया आपण याच्यामध्ये. पाहिजे तर जायफळ पण घालू शकता. परत तुम्हाला पाहिजे असेल तर केसर घालू शकता याच्यामध्ये. फक्त साखर वितळवून घ्यायची आपल्याला. साखर आपली वितळलेली आहे, हे बघा दिसत असेल तुम्हाला. आपल्याला पाक वगैरे काही करायचं नाही. आता याच्यामध्ये घालूयात रवा आणि नारळाचं जे मिश्रण आहे भाजून घेतलेलं ते घालायचं आपल्याला. गॅस अगदी बारीक ठेवायचा. आता असा जोपर्यंत ह्याचा घट्टसर गोळा होत नाही तोपर्यंत आपल्याला हे मिश्रण आपल्याला असं हलवत राहायचंय आपल्याला. पहिल्यांदा हा पाक वगैरे आहे तो आपण एकजीव करून घेऊया. रवा आणि पाक वगैरे आहे. आता इथं तुम्हाला मिल्क पावडर घालायची असेल मिल्क पावडर घाला, तुमच्या आवडीनं तुम्ही घालू शकता. बघा गॅस आपण थोडासा मोठा करूया आता, थोडासा, कारण खूपच स्लो होता गॅस. आपण स्लो टू मिडियम करायचा, आता मोठा पण नाही करायचा. जोपर्यंत ह्याचा एक गोळा होत नाही तयार तोपर्यंत आपण ह्याला काय करायचं, हलवत राहायचं. तर हे मिश्रण आपल्याला जास्त पण कोरडं करून घ्यायचं नाही. कढई सोडायला लागलं मिश्रण की आपण हे थापून घ्यायचंय, नाहीतर काय होतं ते खूप कोरडं होईल मिश्रण आणि आपल्याला वड्या थापता येणार नाही. हे बघा आता हे कढई सोडायला लागलंय, तर बस आपल्याला एवढंच पाहिजे. हे बघा गोळा व्हायला लागलाय तयार. आपण हे थापून घेऊया. तर प्लेटमध्ये काढायचं. तर ही वडी आपण अशी थापून घ्यायची. वाटीला मी तूप लावले. मला जर वाटलं मिश्रण आपलं पातळ झालंय किंवा थापलं तरी ते सुकत नाही किंवा वडी आपली पडत नाही, लगेच आपण काय करायचं, एक 2च मिनिटं कढईमध्ये पुन्हा घालायचं आणि त्याला हलवून घ्यायचं जरासं. लगेच आपली वडी. ह्याच्यावरतीच आपण पिस्ते वगैरे काही तुम्हाला घालायचे असतील तर घाला, तुमच्या आवडीने किती घाला. खोबऱ्याचा किस थोडासा ठेवला असेल तर तो घाला तरी चालणार आहे. तुम्ही हाताने थापायला जाऊ नका, गरम असतं मिश्रण. आणि लगेच मार्किंग करून घ्यायचे आपल्याला. आपल्याला वडी केवढी कशी कापायची किंवा काय मार्किंग करून घ्यायचं लगेच. ती वडी एकदा कोरडी झाली की मग शक्यतो लवकर येत नाही ते कापता. तुम्हाला किती मोठ्या वगैरे पाहिजे तशा, कुठल्या आकाराच्या पाहिजे तशा. पिस्ता वगैरे टाकला तर थोडंसं हाताने असं दाबायचं, पडणार नाही. म्हणजे मी आता हे डायमंड शेपमध्ये, आपण छान दिसतात वड्या डायमंड शेपमध्ये म्हणून. चौकोनी कापायची असेल चौकोनी कापा. तर बघा आपली बर्फी सेट होतीये आणि
खूप अशी आता सुकलेली तसं म्हटलं तर, पण अजून थंड व्हायची. खूप गरम आहे, गरम आहे आणि थंड झाल्याशिवाय काढायला जायचं नाही, नाही तर तुकडे पडते. किती छान दिसते बघा, मस्त अशी. आता थंड होऊ दे 1-2 तास, नंतर आपण काढूया. तर बघा बर्फी आपली सेट झालेली आहे. आपण रवा आणि नारळाची बर्फी केलेली आणि ती मस्त अशी सेट झालेली आहे बघा. खूप छान, अगदी 1-1.5 तास झालं ठेवली होती आणि थंड झाली आणि सेट पण झालेली छान, अगदी मस्त झालेली आहे. चला आता आपण काढून घेऊया. तर बघा पूर्ण असं हे निघाले. तर काढून घेऊया आता आपण. जरा जपून काढायचं म्हणजे वड्या व्यवस्थित पडतील आपल्याला, तर त्या तुटणार. म्हणून आपण मार्किंग आधी करून घेतलंय. ही बघा. चला आपण ह्या वड्या अशाच काढून घेऊया. ही बघा मस्त अशी वडी पडलेली. तर बघा ही रवा बर्फी मी काढून घेतलेली आणि मस्त झालेली अगदी. ही बघा किती छान झालेली, मस्त निघालेली अगदी. लाडूपेक्षा पटदिशी होते आणि चुकत तर अजिबातच नाही. सगळ्यांनाच येईल अशी टेस्ट. काय लाडू सारखीच असणार आहे, पण करायला सोपी. कमी वेळेत, तूप कमी लागतं, वेळ कमी लागतो आणि मस्त लागते चवीची ही बर्फी. नक्की ट्राय करा. तोडून पण दाखवणार आहे तुम्हाला एक मी. ही बघा ती आपल्याला फोटो काढायला ठेवली मी. तर ही बघा मस्त अगदी. ही बघा किती छान झालेली, अगदी मस्त, खूप सुंदर झालेली बर्फी. टेस्ट तर खूपच छान झालेली असणार आहे. ही बघा मस्त. फक्त नारळ घातलाय त्यामुळं खूप दिवस नाही टिकणार आहे. 1-8 दिवसात 8 दिवस राहतेच कशाला. इतकी छान झाल्यावर बर्फी 8 दिवस राहणारच नाही, लगेच संपून जाणार आहे. तर नक्की ट्राय करा. आणि आपली आजची रेसिपी आवडली असेल तर हुमाच किचन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा. आणि सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे ही रेसिपी आवडली असेल तर पहिल्यांदा लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि आपल्या ज्या रेसिपीज आहेत त्या आपल्या मित्रमंडळींबरोबर शेअर करा. तर पुन्हा भेटूया अशीच एक नवीन रेसिपी घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपल्या रेसिपी पाहत राहा, करत राहा. केल्यानंतर कमेंट करून सांगत राहा की तुम्हाला माझ्या रेसिपी कशा वाटतात, आवडतात का त्या. आणि ही रवा नारळ बर्फी नक्की ट्राय करा. खूप सुंदर झाली आहे बघा. तुम्हाला सांगितल्याप्रमाणे मी पुन्हा एकदा सांगते, जर मिश्रण तुम्हाला थोडंसं ओलसर वाटलं, थापल्यावर ते सेट होत नाहीये, तर पुन्हा कढईत घालायचं. फक्त 2च मिनिटं कढईमध्ये त्याला हलवून घ्यायचं, पुन्हा थापायचं. वड्या नक्की पडणार आहेत, अजिबात तुमची रेसिपी फेल जाणारच नाही. चांगल्याच वड्या होणार. नंतर कमेंट करून सांगायचं मला की तुमची बर्फी कशी झाली ते. पुन्हा भेटूया अशीच एक नवीन रेसिपी घेऊन पुढच्या व्हिडिओ.